ढोल ताशांचा ताल आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष या दोघांच्या मध्यभागी विजय वडट्टीवार फेर धरत नाचताना दिसले। काँग्रेसच्या विजयाचा आनंद वडट्टीवार यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला। वडट्टीवार यांचे पाय आपोआपच ढोलाच्या बीटवर थिरकत होते। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीनंतर काँग्रेसनं चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाला धूळ चारली। काँग्रेसच्या यशानंतर विजय वडट्टीवार यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला। याआधी देखील नगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर ब्रह्मपुरीत वडट्टीवार आनंदाने नृत्य करताना दिसले होते। असा जोश पुन्हा त्यांच्यात दिसला। आतापर्यंत आलेल्या सगळ्या निकालामधून एक प्रभागाचा 17 नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे। 16 प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत 27 जागेवर विजय प्राप्त झालेला आहे आणि या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता। हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे शहर या शहरावर काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं। त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो। सत्ता स्थापनेसाठी बघा, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर। हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे 3 आहेत। आमचे जवळचे काही आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे 2 माणसं आहेत। म्हणजेच आज आम्ही आता 32 वर पोहोचलो आहोत आणि उबाटांचे 6 आहेत। ते जर सोबत आले तर 32 आणि 6 38 आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत। 40 ते 41 42 पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विवाद बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही। सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी म्हणजे उभाटा गटाशी बोलणी झाली आहे का तुमची? आमचं बोलणं झालं आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही। त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे। आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे जाणार आहोत।